नमस्कार मंडळी, आज तर आपल्याला जायचं आहे लोणारला, कारण आपल्याला करायची गाडीची सर्व्हिसिंग. म्हणून आज तर काय आपण कुठे बाहेर चाललो नाही, कारण आपली सर्व्हिसिंगला 10,000 करणं लागत होती. आपली गाडी तर 12,000 झालेली आहे आणि आपल्याला डिझेल फिल्टर ते पण बदलायचं आहे. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली होती आपल्या वावरापासून, कारण आपण आपल्या वावराकडे आलेलो होतो. म्हणून आता इथूनच जायचं आपल्याला. मग निघू आपण. निघलेलो आहे आता लोणारला. तर लोणारला गेल्याला दाखवतो तुम्हाला कोणत्या गॅरेजवर चाललो. तर आमच्या लोणारचा रस्ता, लोणार तर काय जास्त लांब नाही आमच्यावर. ही आमची शिंदीची नदी. आम्ही या नदीला खेकडे धरायला येत असतो, पण आमचं तर काही पाणी पडलंच नाही. आमच्या इकडच्या साईबिनी तर एकदम खतरनाक झालेलं आहे. साईबिनी पण वाढेल, पण पाणी पडणं जसं पाहिजे तसा. हे लोणार सरोवर जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे आणि इथून जायची ती एंट्री आहे धार. आपण तर एखाद दिवशी तुम्हाला दाखवणारच आहे धार, कारण इथं लय लांबून लांबून लोक येत आहे. आणि आपल्याला जायचं विशाल भाऊच्या गॅरेजवर आणि तिथं करायची आपल्याला गाडीची सर्व्हिसिंग. गॅरेज जो तर आलेलो आहे आपण. गाड्या किती लागेल काय माहिती, आपला कधी नंबर लागतो तर. आणि हे ते गॅरेज, आपला मित्र पण इथं तसं असतं तर वाटतं आपल्याला लवकर नंबर लागून म्हणून. गॅरेजवर तर आलेलो आहे आणि असं वाटतं आपल्याला की आपला नंबर लवकर लागणार नाही, कारण गाड्या तर लय मोठे दिसायले. नंबर लवकर लागायला पाहिजे. आपला नंबर जर लवकर लागला तर आपण लवकर रिकामे पण होऊ आणि आपले जे राहिलेले कामं आहे ती पण कामं होऊन जातील. बनून घेतलेले आणि विशाल भवन आहे ना. शाकवली आता जायचं होतं. आपली सर्व्हिसिंग तर झालेली आहे. 4,500 रुपये बिल झालेलं आहे आणि डिझेल फिल्टर पण आपण बदललेलं आहे. आता आपण निघालेलो आहे. आपलं टायर पंक्चर, आपलं पंक्चर पण काढा टायर पंक्चर झालं की लगेच घराकडे निघू आपण. निघालेलो आहे आपण बस स्टँडकडं. भूक पण लागलेली आपल्याला. सकाळचं जेवण नाही केलं, काहीतरी आपण आता नाश्ता मिष्टा करू. पहिले तर आपल्याला पंक्चर काढायचं. पंक्चर काढू, त्याच्यानंतर पाहू मग काय करायचं. पंक्चर काढणं झालं. पंक्चर झालेलं आपल्याला साप. केपली पण पंक्चर. हा खिला आहे मोठा. इतना बड़ा खिला घुस गया था उसके अंदर. पंक्चर तर काढणं झालेलं आहे. आता निघलेलो आहे. आता इथून तर निघलो आपल्याला आणि आपल्याला आता जायचं आहे मेखरला, कारण आपल्याला मेखरला आपल्या भावाने बोलवलेलं आहे. कारण आई दवाखान्यामध्ये होती, आईला सुट्टी झालेली आहे, आईला घेऊन यायचं आपल्याला. तर आपण निघलेलो आहे मेखरला. थम्सअप घ्यायची होती आपल्याला. थम्सअप तर घेतलेली आहे आपण. थम्सअप आपल्याला बाकीच्या ठिकाणावर 25 रुपयाला भेटते, आपल्या इतर 20 रुपयाला भेटलेली आहे. आता थम्सअप घेऊ. थम्सअप पेत आपण पण जाऊ मेखरला, कारण आपल्याला आईची दवाखान्यामध्ये होती. आईला सुट्टी झालेली आहे. माझ्या भावाचा कॉल आला होता, मग त्यांना घ्यायला चाललो आहे आपण. आता भेटू तुम्हाला डायरेक्ट रस्त्याने. वातावरण तर एकदम खतरनाक झालेलं आहे इकडं. मस्त वातावरण आहे. आता सर्व्हिसिंग केली तर पहिल्यापेक्षा गाडी जरा चांगली चालत आहे. आणि इकडं पाणी पण पडलेलं आहे असं वाटायला. हो, पाणी पडेल, पण काय जास्त नाही पडेल, पडात पाणी पडेल. मेखरच्या बायपासवर आलेलो आहे आपण. एवढं जास्त नदीला पाणी नाही आहे. गेल्या वर्षी तर एवढं जास्त पाणी होतं लई. आता आलेलो आहे आपण मेखरच्या बस स्टँडजवळ. हे मेखरचं बस स्टँड. आपण तर पोहोचलेलो आहे मातोश्री हॉस्पिटलला, कारण आपल्यावाली आई मातोश्री हॉस्पिटलला आहे. आणि इथं पोहोचलो आणि असं वाटतं आपल्याला की ब्लॉग पण इथं सेंड करून टाकावं. अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो करा. भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.